जुमा पारदी या साहेबांना इथे मात्र मॅन ऑफ द यायचं या ठिकाणी आपण ऐकूया कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. चिंचवलीचे सुपुत्र जुमा पारदी ऑन अ मायक्रोफोन. चला सामन्याला करूया या ठिकाणी आपण सुरुवात. 4 ओव्हरचा सामना आहे पंच याची नोंद द्या. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र जोरदार अपील केली जाते. बॅटकट आहे त्या ठिकाणी पंच सांगत असताना ब्लॉक खोल मध्ये चेंडू होता. मोठी विकेट आहे. श्रीपतला चांगलं चाहूक आहे. सागरची विकेट जर आली तर लवकर सामना इथे मात्र समाप्त होईल. चंदेरी चिंचवली संघाचा कर्णधार आणि चिंचवली फोर संघाचा कर्णधार दोन्ही कर्णधारांनी लगेचच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. हा फटका चांगला त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे परंतु त्याला बेट करून चेंडू चाललाय लगभग बाउंड्री लाईन कडे. तिथपर्यंत जाऊपर्यंत चेंडूला अडवलं जाईल. रनआउटची संधी. तिसरी धाव आणि इथे मात्र कंप्लीट केली जाते. चांगला फटका. शॉट सिलेक्शन चांगलं खेळलं होतं या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर बहु संघासाठी या ठिकाणी मात्र चांगल्या शुभेच्छा येत आहेत. त्या ठिकाणी आपण पाहतोय गुरु ग्रामपंचायत भडवळचे माजी सरपंच किशोर शिंगवा या साहेबांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत. या शुभेच्छा या ठिकाणी मात्र एक्सेप्ट करत असताना बहुत संघाला आपण पाहतोय त्या ठिकाणी महेश आहे. या फटक्यासाठी डिपेक्स्टा कव्हरला लॉंग ऑन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता आणि धप्पलकावर धावसंख्या आपण पाहतो 1 ने पुढे सरकेल. सागरसाठी ब्लॉक हॉल मध्ये दोन्ही चेंडू फेकी केली होती आणि धप्पलकावर धावसंख्या आपण पाहतोय. आपला विचार केला तर 5 धावा धप्पलकावर. पहिल्या चेंडूवर सिंगल दुसऱ्या चेंडूवर ट्रिपल धाव. हा चेंडू इथे मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते आणि तिसरी धाव धोक्याची घंटा. यस इथे मात्र लगभग चेंडू लावायचा होता परंतु काळूरामने लावला का नाही हा प्रश्न पडला असेल. चेंडू लावला असता तर विकेट मिळाली असती बहुतेक माझ्या मध्ये. तीन धाबा येतील आणि 3 धावच्या मध्ये 3 धाबा धावसंख्या आपण पाहतोय. त्याला विचार केला तर 8 या अंकावर हाई चेंडू इथे मात्र दांडी 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 वाघ कवली जाते. यष्टा उद्ध्वस्त केल्या जातात या ठिकाणी. सागर वाघ या वाघाला इथून मात्र मैदान सोडावं लागेल. फलंदाज फर्स्ट विकेट डाऊन सागर वाघ. बॅक टू पॅव्हिलियन.
नक्कीच या ठिकाणी माननीय श्री किशोरजी शिंगवा ग्रुप ग्रामपंचायत बडवाळचे माजी सरपंच यांच्याकडून आयोजकांना सुद्धा शुभेच्छा येतात आणि समालोचन कक्षाला सुद्धा शुभेच्छा येतात. त्या ठिकाणी आपण पाहतोय पौष संघाला सुद्धा शुभेच्छा येतात. त्यांचं सुद्धा मनापासून पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने करेन सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी येतोय जांभिवली संघाला मात्र मिळाला होता पहिला हादरा सागर वाघच्या स्वरूपात. त्यांचे बंधुराज आले मैदानात, छोटे बंधुराज चंदू वाघ यांच्या माध्यमातून क्लासिकल फटका आणि मिळाला आहे चौकार. साईट मागितली नव्हती का? हा चेंडू इथे मात्र फील्डचा आहे. रनआउटची संधी असेल पुन्हा एकदा, परंतु त्या ठिकाणी एक सिंगल असेल. नक्कीच काहीतरी कानमंत्र दिला त्या ठिकाणी श्रीपतने. इशारे दिले जातात नेहमीच एसटी रक्षकाच्या माध्यमातून. फलंदाजांना इथे मात्र गुमराह करण्याचा प्रयत्न केला जात होता आणि तेच कामगिरी या ठिकाणी पार पडत असताना आपण पाहतोय. हा फटका चांगला, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवला त्या ठिकाणी. शतरक्षक आहे महेश, दुसऱ्यांदा चुकी केली जाते महेशच्या माध्यमातून. लगभग विचार केला ना तर दुसरी चुकी पाहतोय महेशच्या माध्यमातून आणि चौकार मिळाला डीजे. हाही चेंडू इथे मात्र चांगला आहे. इथे मात्र अंबरनाथ तालुक्याला एक चांगली खबर येते, न्यूज येते. मुंबई मॅरेथॉनमध्ये करुण्याच्या वतीने धावणाऱ्या कुडेरांचा एक रनरअप मशीन कुमार देवीदास यांच्या ओपनमध्ये 4था क्रमांक आणि त्याच्या वयोगटामध्ये आपण पाहायला गेलं तर 2रा क्रमांक आला गेलाय. त्याचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने मी करेन हा स्वागत. आणि इथे मात्र खरपूस समाचार चालू आहे सुनील या गोलंदाजाचा. नाहीये जांभिवली संघाला याची नोंद असू द्या, फक्त एक रिब्यू असेल. हा फटका चांगला, पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडावला जातं त्या ठिकाणी. काळूराम आहे, एकदा तर कैली कंप्लीट, दुसरी धाव आणि 2 धावा इथे मात्र चित्त्याच्या वेगाने. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 12 धावा होत्या. या ओव्हरचा विचार केल्यानंतर लगभग अद्यापपर्यंत 18 धावा खर्च केल्या जात आहेत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 5 चेंडू फेकी केली जाते आणि 18 धावा खर्च केल्या जात आहेत. अजूनही काय चेंडू शिल्लक. लास्ट वन डिलिव्हरी दिस ओव्हर. हा ही चेंडू इथे मात्र चांगला आहे. दांडी गुल केली जाते, पहिली दांडी वाकवली जाते या ठिकाणी. फलंदाज चंदू वाघ या फलंदाज
वैयक्तिक खेळ केला या ठिकाणी आपण पाहतोय चंदू वाघने 6 चेंडू आणि 14 धावा बनवल्या होत्या। या ठिकाणी आमचे स्कोरच्या भूमिकेत थोडेसे बदल झाले गेलेत। दिवसभर आपण पाहिले गेले तर मदन घामंडा यांचा स्कोरच्या भूमिकेत होते, त्यानंतर आत्ता मात्र आपण पाहतोय या ठिकाणी ते चाललंय काय बोध संघाचं, जिथे सिंगलही नाही आहे तिथे डबल डबल धावा खर्च केल्या जात आहेत। आपण पाहिले गेलं तर शरद भगत एक आपण पाहतोय स्कोरच्या भूमिकेत। 32 धावा तबल कबर लागले जात आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय तबल विचार केला तर भोज या संघाचा सामना लवकर खेळवायचा आहे, पंच 3:15 झाले गेलेत, अजूनही 2 सामने शिल्लक आहेत। या सामन्यानंतर रनिंग सामना पकडला तर 3 सामने खेळवायचे आहेत। हाही चेंडू इथे मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतो। यष्टी रक्षक आपण पाहायला गेले तर श्रीपत कडाळीच्या माध्यमातून नशिबाचा चौकार मिळतो। या ठिकाणी आपण पाहायला गेले तर प्रकाश चौधरी या फलंदाजाला बाईची धाव मिळते। या ठिकाणी चौकार आलाय बाईचा, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, इथे मात्र दुधार तलवारीचा वापर केला होता। नेताव चेंडू हल्ला आहे, नेताव चेंडू नंतर दापलकावर धावसंख्या आपण पाहतो स्थिर होत असताना दापलकावर धावसंख्या 36 धावा ऑन स्कोरबोर्ड। टीम आपण पाहिले गेली तर सांबिवली ठाकूरपाडा या संघाच्या माध्यमातून सागर बाद झाल्यानंतर कुठेतरी चंदूने जिम्मेदारी उचलली गेली आणि त्या जिम्मेदारीतून मात्र अजूनही सलामीचा फलंदाज मैदानात आहे प्रकाशला लाईन लेंथ कळून येत नाहीये। शेवटचा चेंडू शिल्लक असेल, 2 आहेत अजून। हो, वॉट डिलिव्हरी, चांगली गोलंदाजी केली जाते या ठिकाणी अरुणच्या माध्यमातून। गोल्डन स्पॉटचा हा चेंडू होता। गोल्डन स्पॉटचे चेंडू नेहमीच मी सांगत असतो त्रासदायक कुठेतरी ठरतात, कारण चेंडू पडल्यानंतर खूपच बाउन्स होतो, लगभग विचार केला तर कंबरेच्या वरती येतो आणि तिथून मात्र ॲक्शन करणं खूप अवघड जातं फलंदाजाला, आणि तेच कार्य या ठिकाणी करत असताना हा चेंडू इथे मात्र चांगला आहे। एक धाव कंप्लीट केली जाईल, दुसरी धाव घेतली जाईल का, धोक्याची घंटा आहे इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय त्या ठिकाणी। दोन धावेच्या मदतीने दाबलकावर धावसंख्या आपण पाहतोय तबल विचार केला तर 38 धावा 3 ओव्हर समाप्तीनंतर दाबलकावर लागल्या गेल्यात। हा चेंडू इथे मात्र चांगला आहे। महेश या गोलंदाजाचा आपण पाहायला गेला तर पहिला चेंडू इथे मात्र बॅटची टॉपाई ज्या अमोलने मात्र मागच्या सामन्यामध्ये एक षटकार दाखवला होता आणि त्याला इथे मात्र पहिला चेंडू फेस करत असताना महेश या आपण पाहतोय खेळाडू कक्षामध्ये जी बॅट आहे ना, खेळाडू कक्षामध्ये आपण बॅट ठेवली ती हलवायची असा का थोडी, यस शेवटचा ओव्हर हाताळला जातो। या ठिकाणी महेश आहे, कॅमेरामॅनकडनं गोलंदाजी केली जाते। पहिला चेंडू तर सटीक लाईनवर, हाही चेंडू चांगला आहे। 3 ओव्हर मागे धावा होत्या, आपण पाहिले गेले तर 38 धावा। इथून मात्र 2 चेंडू लगातारचे डॉट फेकी केले, इथून धावा थांबवणं खूप गरजेचं आहे भोज संघाला।
हाय चेंडू इथे मात्र चांगला आहे, परंतु लाईन खराब आहे महेशची. भूत संघाचा विचार केला तर खूप सारं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जाते, परंतु आपण पाहतोय ना या ठिकाणी हा चेंडू पुलालेंता होता. त्या ठिकाणी शतरक्षक आहे, एक धाव कंप्लीट केली जाते. सुनील आहे, दुसरी धाव सुद्धा आरामातरित्या कंप्लीट केली जाते आणि 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 42 धावा दाबलकावर. श्रीपत कडाळीला ना जसे हवे आहेत तसे खेळाडू जर मिळाले असते तर कुठेतरी ह्या श्रीपत कडाळीचं क्रिकेट खूप उंचावलं असतं, परंतु इथे मात्र आपण पाहतोय रमेश येतोय चेंडू खाली. रमेशकडनं चुका अजिबात नसतील. घडवण्याचं काम अद्याप त्याच्या माध्यमातून चालू आहे आणि एखाद दिवस असा येईल की हेच प्लेयर कुठेतरी श्रीपत कडाळी या प्लेयरचं नाव कुठेतरी आपल्या उंबरट्यावर ठेवून चांगला खेळ करतील अशी आशा बाळगतो आणि तसेच खेळाडू घडवावे लागतील. या ठिकाणी आपण पाहतोय श्रीपत कडाळीला. हा पटका चांगला आहे, कव्हरच्या दिशेने उडवलाय. काळूराम आहे, चेंडू खाली येईल आणि झेल सोडला जातो. या ठिकाणी काळूरामच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. चांगली गोलंदाजी चालू आहे, परंतु महेशला शतरक्षकांची साथ लाभत नाहीये. हा पटका चांगला आहे, हेलिकॉप्टर उडवलाय. आता परत काळूराम आहे, होईल फलंदाज बाद. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवला होता या ठिकाणी मात्र आकाश. ओव्हर होईल या ठिकाणी समाप्त. 4 ओव्हर समाप्तीनंतर दाबलकावर धावसंख्या 44, येणारे चेंडू असतील 24 आणि 45 धावा बनवायच्या आहेत. 11.33च्या सरासरीने खेळ करावा लागेल या ठिकाणी. संघाचा कर्णधार लगेचच यायचंय टॉच विनसाठी आणि मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. कॉम्बॉक्समध्ये करूया बदल. जोमा पारदी साहेबांचा ऐकूया आपण या ठिकाणी आवाज. आणि सर्वप्रथम या आयोजकांचं मी आभार मानतो. चांगलं असं आयोजन नियोजन मात्र पाहायला मिळतंय. BCC चिंचवलीकडनं श्रद्धांजली चषक 2024 मात्र या स्पर्धेच्या वतीने लक्ष्मण आंबो गावंडा, हिरामन जानू गावंडा तसेच अशोक तातू ढुमना या तिन्ही मात्र आपल्यापासून खेळाडू दूर गेलेत. तर या आयोजकांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मात्र पूर्णपणे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो ही मात्र ईश्वर प्रार्थना करतोय. तर घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय आणि काय बिघडलंय हे मात्र नक्कीच आम्ही ऐकवणार. या दुपारच्या सत्रामध्ये सेकंड राऊंडचा हा पहिला सामना भेटतोय मैदानाच्या आतमध्ये. भोज मनाबा जांभिवली. तर पहिली फलंदाजी केली जांभिवली या संघाने. 4 षटकांचा हा सामना मात्र 44 धावांचा लक्ष्य ठेवलाय. मात्र येणारे 24 चेंडू आणि 45 धावांची गरज असेल भोज या संघाला. मात्र नक्कीच सलामीचा महावीर श्रीपत कडाळी मैदानाच्या आत येताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांना सपोर्ट करतील ते कालूराम श्रीपत उर्फ कालूराम.
अशी सलामीची जोडी भोस टीमकडनं रवाना झाले मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडू आणि करायचे आहेत ते 45 धावा. शून्यातनं 45 धावांचा पाठलाग करेल का हा भोस संघ. तर नाणेफेकीसाठी यायचं आहे चंदेरी चिंचवली म्हणाबा चिकणीची वाडी आलेला आहे. चिकणीवाडी या संघाचा संघनायक आलेला आहे अनिल वाघ. मात्र हाही सामना जबरदस्त पाहायला मिळेल. दुपारच्या सत्रामध्ये बिग फाईट सामना सेकंड राऊंडचा शेवटचा सामना असेल. चिकणीची वाडी मणाप चंदेरी चिंचवली. तर येथे मात्र मंचावरती आपण पाहू शकाल परशुराम देऊ हंबीर साहेब यांचं सुद्धा सकाळपासून आपण आगमन झालेलं पाहतोय. तरी आयोजकांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तसेच लाडके आवडते आमचे या खेळावरती प्रेम करणारे आणि एक डान्सिंग व्यक्ती ज्यांची नेहमी आठवण काढली जाते त्यांना पाहू शकाल आपण सोमा देऊ हंबीर या साहेबांना. त्यांचे मी आभार मानेन. चांगलं क्षेत्ररक्षण डाट चेंडूची सांगता होते. काय गोलंदाजी भन्नाट वेग होता या चेंडूवरती. डॉट चेंडू गोलंदाज पाहू शकाल प्रकाशला स्वतःच्या पोलो तुरीवरती मात्र गोलंदाजी केली जाते. किती धावा खर्च करेल हे मात्र पाहणं गरजेचं. जबरदस्त व्हेरी नाईस बॅट टू बॅट सेकंड चेंडू पेस केला आणि दोन्ही चेंडू डॉट. स्ट्राईकला फलंदाज पाहू शकाल शिरपत कडाळी एक अनुभवी बॅग हिटर फलंदाज. चारी बाजूला फटक्यांची बरसात करणारा अशी आपल्या नावाची शाप सोडले या खेळाडूंनी. मात्र इथं कुठं थोडा अडचणीत सापडतोय हा भोस संघ. अद्याप विचार केला 2 चेंडूचा खेळ झालाय. घुटना टेकनी तमाशा देख असा फटका होता मात्र चेंडू गुदगुल्या करत गेलाय. वाकणं उचलणं फेकणं तोपर्यंत बिटवीन द रनिंग काय तालमेल दोन्ही फलंदाजांमध्ये. शिरपत कडाली आणि कालूराम 2 धावा ॲड केल्या जातील. धावपलक पुढे सरकेल दोन्ही अंकावरती. सुरुवात तर झाली मात्र अजूनही वेळ गेली नाहीये. 24 चेंडूचा हा खेळ आहे. शून्यातनं 45 धावांचा पाठलाग करतोय भोस संघ. अद्याप विचार केला 2 धावा धावपलकावरती लागले गेलेत. अपील झाले मात्र पंच तानाक्षणे दक्ष. गुरुनाथ उघडे मॅन फ्रॉम चापेवाडे. नॉन स्ट्राईकला पंच पाहू शकाल अनंता गावंडा चंद्रकांत गावंडा चंद्रकांत डुमणा. चांगली अशी ओळख चंद्रकांत डुमणा पंचांच्या भूमिकेमध्ये पाहू शकाल. मात्र आयोजकांचं कौतुक करावं लागेल. दऱ्या खोऱ्यात पनवेल असो अंबरनाथ असो मुरबाड असो कर्जत असो कालापूर असो दूरपर्यंत ही स्पर्धेची मात्र लिंक पोचवली जाते. ही खासियत आहे चिंचवलीकरांची. आपण पाहतोय मैदान मात्र वापर केलाय तो नंदराज मैदान चिकणीची वाडी अष्टविनायक ग्रुप चिकणीची वाडी. तर या दुपारच्या सत्रामध्ये आलेले तमाम प्रेक्षक वर्गांचं मी पुन्हा एकदा या आयोजकांच्या वतीनं माझ्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. एक दमदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. निसर्गरम्य मैदान जबरदस्त बहुत बढिया लाजवाब फटका वनगटी पावर. फलंदाज पाहू शकाल षटक क्रमांक पहिलं संपतंय. धावसंख्या धावपलकावरती 11 धावा टोकटीच्या. राऊंडचा शेवटचा सामना चिकणीवाडी मणाबा चंदेरी चिंचवली. संघनायक यायचा चंदेरी चिंचवलीचा. चिकणीवाडी संघाचा संघनायक टॉस बॉक्स मध्ये आलेला आहे. तर चंदेरी चिंचवलीचा संघनायक यायचंय. मनोहर पांडू गावंडा मात्र नक्कीच टॉस बॉक्समध्ये जातील. एक कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहू शकाल. परशुराम देऊ आंबीर या साहेबांच्या शुभ हस्ते. 1 मिनिट पंच सामन्यात 1 मिनिट थांबायचं आहे. कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये 1 मिनिटासाठी कॅमेरा वळवायचा आहे.
कर्णधार असतील चिंचवलीकडनं मनोहर पांडू गावंडा आणि चिकनीचीवाडी संघाकडून कर्णधार अनिल वाघ आणि परशुराम दुयू अंबीर या साहेबांच्या सोबत मात्र नाणेफेक केली जाते. टॉच बॅट फर्स्ट. यस, चिकनीवाडी नाणेफेक जिंकतोय आणि बॅट फर्स्ट निर्णय मात्र येथे कळवलाय. काय रणनीती असेल, काय प्लॅटफॉर्म असेल त्यांचा मात्र नक्कीच पाहायला मिळेल. न खाता पिता मैदानाच्या आत घडतंय काय. 4 धावा ऍड केल्या जातील. मात्र बॅटचा आणि चेंडूचा काही संबंध नव्हता. मात्र चेंडूने पिकअप पकडला आणि 3 शतरक्षण, 1 स्लिप, 2nd स्लिप आणि यष्टरक्षक असा 3 शतरक्षकांना भेदून हा चेंडू फरार झालाय 4 धावांसाठी. येणारे 17 चेंडूने 30 धावांची गरज येते. जोरदार अपील, मात्र हवा अपील पंचांनी पेटाळून राहिली. पंच पाहू शकाल चंद्रकांत डुमना, एक अंबरनाथ मान्यता पंच आपण पाहू शकाल गुरुनाथ उगडे आणि चंद्रकांत डुमना. सकाळच्या सत्रामध्ये अनंता गावंडा यांना सुद्धा आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिले गेले. तर आत्ताच सेकंड राऊंडचा शेवटचा सामना मात्र नाणेफेक झाले. परशुराम देऊ अंबीर साहिबांच्या सोबत असते. लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, यहाँ तो लगी लगी मगर कितना मिली देखना पडी. यस, शेवटच्या मोमेंटला घडतंय काय. चेंडूने वळण घेतलं सीमारेखा पार. धावपलक पुढे सरके. येऊ 19 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आत तंबू टोकून बसले. येथे जेल कुणाचा सोडलाय. वाघाची शिकार होती आणि येथे मात्र वाघाला जीवनदान दिलाय. शिरपत कड्डाळी लेग साईडचा चेंडू खिसून काढलाय. क्षेत्ररक्षणाला बीट करून हा चेंडू परार झालाय 4 धावांसाठी. धावपलक पुढे सरकेल. 24 धावा ठोकटीच्या. धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. 14 चेंडू 22 धावांची गरज. अजूनही समीकरण बॅलेन्स मध्ये आपण पाहतोय. यहाँ पे गलती का शॉट यहाँ देखना पड़ी. सिरपत कडाड़ी सीधा उंगली से काम बनी तो तीड़ी काय को करने का, ये गलती भुगतना पड़ी सिरपत कडाड़ी. 13 चेंडू आणि 22 धावांची गरज. बॅलेन्स मध्ये सामना 50-50 मध्ये सामना पाहतोय. खूप सामना महत्वाचा रंगतोय मैदानाच्या दुपारच्या सत्रामध्ये. जांभिवली मनाबा भोज 23 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. येथे मात्र चांगली रणनीती. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. 2 शतरक्षण जज करता. लेग साईडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. मात्र एकच धाव. एकापेक्षा जास्त काही नसेल. 24 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज. समीकरण येऊन ठेपलंय. 12 चेंडू आणि 21 धावा. काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही. विचार केला तर 6 चेंडू मागे समीकरण येऊन ठेपलंय. 10.50च्या सरासरीने मात्र भोज या संघाला चालावं लागेल. मात्र येथे सलामीची जोडी सुखरूप अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहतो. ही मात्र दम्याची बाजू असेल भोज टीम कडनं. जसे सलामीला महावीर आले सिरपत कडाळे आणि कालूराम, तीच जोडी मैदानाच्या आतमध्ये दम खाऊन राहिले. आपल्या टीमला नक्की विजय मिळवून देईल का असा विचार पक्का करून आलेले हे दोन्ही महावीर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जास्तीत जास्त स्ट्राईक मात्र शिरपतने आपल्याकडे खेचून ठेवले आणि स्ट्राईकच्या जोरावरती मात्र धावांचा येथे मात्र पाऊस पाडला गेलाय. 12 चेंडूने 21 धावांची गरज. ऑफ साईडला चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू थांबणार नाही. सीमारेखा आरपार दमदार षटकार. धावपलक पुढे सरकेल.
तो जबरदस्त लाईव्ह स्पोर्ट यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या दऱ्या खोऱ्यामध्ये स्पर्धा मात्र फॉलो केली जाते. लेग साईडला गॅप मोठा, धावांना नाही तोटा, चेंडू गुदगुल्या करत गेलाय सीमाराय कप्पार. धावपलक पुढे सरकेल, 34 धावा. ठोको डीजा. षटकार येतोय, त्यानंतर चौकार येतोय. आता 10 चेंडू 11 धावांची गरज. यस यस न डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. मोठे फटके आले मात्र येथे चांगली गोलंदाजी केली जाते. फलंदाज पाहू शकाल शिरपत कडाळी. अशा फलंदाजाला डॉट चेंडू घेणं मात्र चांगली कामगिरी. गोलंदाज आपण पाहू शकाल आकाश. जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त. एकापेक्षा जास्त काही नसेल मात्र एक धाव ऍड केली जाईल. धावपलक पुढे सरकेल, 35 धावा. 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. खरोखर पुन्हा एकदा भरद स्पोर्ट लाईव्ह यांचं सुद्धा मी आभार मानेन. काय क्लॅरिटी आणि काय त्यांच्या माध्यमातून मात्र क्षण टिपला जातोय. प्रेक्षक वर्ग सुद्धा टिपला जातोय. स्कॅन आहे आमच्या समोर, त्याच्यावरती सर्व काही. या जेल खूप महत्वाचा होता. पंच मात्र नक्कीच कळवतील. 1 बाउन्स चेंडू जाईल सीमारेखा पार. हा येईल चौकार. धावपलक पुढे सरकेल. सलामीची जोडी फोडण्यात यश आलं असतं मात्र येथे चुकीचं क्षेत्ररक्षण. कालूरामला पाहू शकाल येथे डायरेक्ट हिट करण्याचा घडतंय काय. अपरातपुरी दुष्काळ 13वा महिना असं म्हणावं लागेल जांभिवली टीम कडनं. नक्कीच पंच लेग बायच्या मात्र किती धावा ऍड करायच्या? 2. थँक्यू. धावपलक पुढे सरकेल. 41 धावा. 6 चेंडू आणि 4 धावींची गरज. सामना जवळ येऊन टेपलाय. अजूनही सामन्यामध्ये काय होईल काय घडेल काय सांगू शकत नाही. 6 चेंडू आणि 4 धावींची गरज. ड्रिंक टॉली मैदानाच्या आतमध्ये पंचांचं सिग्नल येते. तोपर्यंत देऊ डीजे मास्टरला संदेश. राऊंडचा सामना येऊन टेपलाय मात्र दोन्ही संघांना विनंती करेन शेंदेरी चिंचवली आणि चिकणीचीवाडी या दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. नक्कीच नाणेफेक जिंकले चिकणीचीवाडी या संघाने आणि फर्स्ट बॅटिंग निर्णय घेतलाय. एक दम्याची बाजू काय निर्णय काय प्लॅटफॉर्म काय रणनीती असेल हे मात्र नक्कीच पाहायला मिळेल. चिकणीवाडी टीमकडनं बऱ्याचशा सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून फर्स्ट क्षेत्ररक्षण स्वीकारलं जाते मात्र इथे आगळा वेगळा निर्णय पाहायला मिळाला चिकणीवाडी टीमकडनं. नाणेफेक जिंकतोय आणि फर्स्ट बॅटिंग. येथे 7 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण येऊन टेपलंय. गॅप सिलेक्शन आहे क्षेत्ररक्षण मात्र क्षेत्ररक्षण झालंय. दूरवरचा अंतर कापून मात्र इथे नक्कीच बिटवीन द रनिंग काय तालमेल चित्त्याचा रणाफ शिरपत आणि कालूराम या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच 2 धावा ऍड केल्या जातील. धावपलक पुढे सरकेल. 43 धावा. अजूनही 2 धावींची गरज असेल. येथे ताकदीचा नाही तर युक्तीचा वापर केला जातो. यस सामना फिनिश झालाय. सामना मात्र जिंकलाय भोज या संघाने. दोन्ही संघांना बेस्ट लॉक देईन
हरलेल्या संघाला सुद्धा बेस्ट लक, कारण त्यांनी खूप मेहनत आणि या स्पर्धेत भाग घेतल्यामुळे त्यांचं सुद्धा मी आभार मानेन. आणबाण शान असेल, काय ती शिस्त असेल, सेकंड मात्र करून घ्यायचे दोन्ही संघांनी. तर नक्कीच मायक्रोफोनवरती मात्र आपण बदल करूया नक्कीच. तर मॅन ऑफ द मॅचचा हिरो असेल तो शिरपत कडाळी. यायचंय मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी शिरपत कडाळी. 16 चेंडू आणि 26 धावांचे एक बहादूर खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. एक मोठा विजय मात्र मानावा लागेल. सलामीची